स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। बोललात का तुम्ही शशांकशी? हो. मग काय म्हणाला तू? काय म्हणणार? म्हणाला मुलाला आईची जास्त गरज असते, आर्यला अवंतिकेकडेच असू दे. मग स्वतःच्या मुलीला का नाही त्याने त्याच्या आईकडे ठेवलेलं? आणि मी तसं बोललो त्याला, म्हणे हा जुईचा निर्णय. बर, म्हणजे 10-12 वर्षाच्या मुलीच्या हाती निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य सोपवणार आहे का तो? जहागीरदारांच्या वंशाचा दिवा दुसऱ्याच्या घरात नाही वाढू शकणार सौरभ. त्यासाठी आम्हाला लीगल ॲडवाइस घ्यायला लागलं तरी हरकत नाही. आम्ही आत्ताच ॲडव्होकेट फडणीसांना फोन करतो. मामा, डोंट गेट सो मच एक्साइटेड. जरा शांत व्हा प्लीज. टेक इट इझी मामा. अवंतिकाचं लग्न तर होऊ द्या ना, बघूया ती काय डिसिजन घेते. किंवा कदाचित तोपर्यंत आपण तिचं मन मिळवण्यात यशही मिळू. सगळ्या सोयीचा मामला आहे सौरभ. अवंतिकाच्या प्रेमात आंधळा झालाय शशांक. एका मुलाला वाढवायचं म्हणजे किती जबाबदारी आहे ठाऊक आहे का त्याला? स्वतःच्या मुलीला तरी कधी सांभाळलं का त्यानं? अवंतिका म्हणेल ती पूर्व दिशा असं चाललेलं दिसतंय शशांकचं. आणि म्हणून आर्यला सांभाळण्याची भाषा करतायत ते. अगदीच तसं नाहीये मामा. मग कसं? लग्न झाल्यावर सख्या बापाचं प्रेम ते देऊ शकतील याची हमी घेताय तुम्ही? अविनाश कुठे आहे? काय काम आहे तुमचं? त्याला माहिती आहे काय काम आहे ते, आणि मला माहिती आहे तो आता घरात आहे. अहो तुम्ही सर आज कसे काय येता? कुणाच्या परवानगीने तुम्ही आलात आज? हे बघा, हे माझं घर आहे. अहो, मग बोलवा ना तुमच्या नवऱ्याला बाहेर. त्यांनी काय बांगड्या भरल्यात का हातामध्ये? अरे नमस्ते गुप्ता जी, नमस्ते. आइए बैठिए. ए अविनाश, मी इथं बसायला आलेलो नाहीये. हा, ताबडतोब माझे पैसे मला परत पाहिजेत आणि तुझा माल घेऊन जा. नाही, तुम्हाला पैसे परत मिळणार. कधी कधी देणार पैसा माझा? अजून थोडी मुदत हवी सर मला. थोडी मुदत पाहिजे तुला? अरे किती मुदत दिली आतापर्यंत? फायनल मुदत देतो तुला. 2 दिवसात जर माझा पैसा परत मिळाला नाही ना, तर तुझ्यावर आणि तुझ्या कंपनीवरती कोर्टात केस दाखल करेन मी. गुप्ताजी जरा इकडे, आम्हाला तुझं का बोलायचं. मला काही ऐकायचं नाही. नाही, तुझा माल घेऊन जा पहिला. मी माल घेऊन जाईल. मालाशी संबंधच नको मला. थोडासा प्रॉब्लेम असा झालेला आहे. प्रॉब्लेम तू आणि तुझा माल बघून. जरा ऐकून घ्या, तुम्ही समस्या कधी नाही पैसा झालेला. माझा कधी देतो बोल. अरे तुम्हाला मी सांगतो, पण तुम्ही कशाला एवढी टोकाची भूमिका घेताय? नाही, आपली मैत्री आहे त्याच्यात. बघ अविनाश, मैत्री बित्री घरामध्ये, धंद्यात मैत्री नसते. हे बघ, तुला फायनल वॉर्निंग देतोय. 2 दिवसात जर पैसे दिले नाहीत ना, तर कोर्टाची नोटीस इथं घरी पोहोचलीच म्हणून समज. नाही गुप्ताजी, कोर्ट आता तुझ्याशी काही बोलायचं नाही. नाही गुप्ताजी.
माहित होतं हे सगळं होणार आहे ते. तू या माणसाला जेव्हा इथे दारू प्यायला घेऊन आला ना, तेव्हाच मी तुला समजावलं होतं की हे सगळं नको करू म्हणून. सानिका, आधीच मला खूप टेन्शन आहे. प्लीज माझं डोकं आणखीन खराब करू नको. मी काय सांगते ते तुला अजूनही पटत नाहीये ना? काय हे सगळं करून ठेवलंस? एक माणूस इथे येतो, वाटेल तसं तुला बोलतो, कोणाची धमकी देतो. कसं वाटतं हे सगळं? सानिका, shut up! पप्पा रे जरा. मला जरा विचार करू दे काय करायचं ते. शांत राहा. सुलभाताई, खरंच 2 दिवस कसे गेले ना काही कळलं नाही. खूप मजा आली हो. छान चेंज झाला माझा अगदी. म्हणूनच सांगितलं तुम्हाला, राहा चांगले 4-6 दिवस. एका दिवसात कसल्या जात आहे परत. आणि एरवी कुठे हो आपल्याला असतो वेळ एकमेकांकडे जायला. व्याप आहेत एकमेकांचे. अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. मी जर घरी एकटी राहिले असते ना तर अगदी मला वेळ लागायची पाळी आली असती. पण इथे मुला माणसांच्यात राहिले ना, खरंच खूप खूप बरं वाटलं अगदी. सुलभाताई, एक विचारू तुम्हाला मी? हा, विचारा की. नाही, यांचा फोन आला होता काल दिल्लीहून. तर म्हणत होते की थोडंसं काम लांबतंय तर आणखी राहायला लागेल. आणि मला म्हणाले की तू एकटी राहू नकोस, तुला जर तिथे बरं वाटतंय रीमाकडे तर आणखी 4 दिवस राहा म्हणून. तसं मी काही त्यांना हो नाही सांगितलं नाही आहे. पण मी आणखी 4 दिवस आल्यासारखी राहू का इथे तुमच्याकडे? अहो, हे काय विचारणं झालं का? राहा की, तुमच्या लेकीचंच घर आहे, अगदी हक्काने राहा. लेकीकडे राहा, तूप रोटी खा, टुणटुणीत होऊन जा इकडनं. सानिका, कसं वाटतंय आता तुला? बरं वाटतंय अगं. मी काहीतरी खायला करून आणू का? नाही, नको. अगं, आय एम सॉरी सानिका. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात असे चढउतार येणारच. मग आपण खचून नसतं जायचं. असं कधीच वाटलं नव्हतं ग. दारात कोणीतरी येतं पैसे मागायला. सानिका, माझं चुकलं. यापुढे अशी वेळ आपल्यावरती कधी येणार नाही. आय प्रॉमिस. मी तुला किती वेळा सांगितलंय, असं जास्ती पैशाच्या मागे नको लागूस. अगं, पण तो हे सगळं कुणासाठी करत होता? घरासाठी, तुझ्यासाठीच ना. अशा प्रकारे शांतपणे आयुष्य जगता यावं म्हणून आयुष्यभर धडपड करायची. आपलं आयुष्य सुखात जावं म्हणून आयुष्यभर राबराब राबण्यात काय अर्थ आहे अभि? आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांना या व्यवहारी जगात कसं वागायचं हे चांगलं कळतं, पण कसं जगायचं हे कळत नाही. स्वतःचं छान मोठं घर असावं असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं रे. पण त्यासाठी अख्खा दिवस घराबाहेर राहून राबराब राबण्यात काय अर्थ आहे? आता आहे तो वेळ सुद्धा आपण एकमेकांसोबत नाही घालवू शकत. अशा प्रकारे मिळणारं सुख नकोय आपल्याला.
ते श्रीमंती नको, तो पैसाही नकोय. अभि, आम्हाला तू हवाय. तू काय हा अनुष्का बोल. अरे वाट ना बघतोय तर तब्बल 10 मिनिटं उशिरा फोन केलास तू. मग केव्हाची वाट बघतोय फोनची? नाही तर काय. हं. मामा तुमची कॉफी. मग कशी आहे तुमची मैत्रीण? मैत्रीण? आम्हाला तुमच्या एकाच मैत्रिणीबद्दल जिव्हाळा आहे. अवंतिका बरी आहे. बऱ्या असणारच. नवराज्य मांडण्याच्या स्वप्नात वावरत असतील त्या, हो ना? लग्नाचं काय ठरवलं त्यांनी? नाही म्हणजे शशांकशी जर त्या लग्न करणार असतील ना तर आम्हाला सविस्तर बोलायला लागेल त्यांच्याशी. हॅलो. हो हो आहे. एक मिनिट. ॲडव्होकेट फडणीस तुमच्यासाठी. हॅलो. हो मी शोभनाताई बोलते. नाही फडणीस तुमच्याशी काही बोलायचं होतं आम्हाला. नाही 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 बिझनेस बद्दल नाही, काही पर्सनल बोलायचंय. हो हो. नाही आमच्या नातवाच्या म्हणजे आर्यच्या कस्टडी बद्दल आपण जे काय बोललो होतो ना त्यावर आम्हाला क्लॅरिफिकेशन हवंय तुमच्याकडून. नाही पण आय थिंक वी गॉट इनफ एव्हिडन्स. हो ना? I think that should be enough. बर. नाही आम्ही मग अमोलला सांगतो. विचार. आणखी काय? काढलं. बंद कर आता. थांब थांब. याच्याकडे बघ. हॅलो. हा मी आशू बोलतेय. बोल आशू, कशी आहेस ग? बरी आहे. मला काय होतं? म्हणजे असं का बोलतेस? काय झालं आशू? काही नाही ग. आशू अभि माणसाशी का वागतात ग? म्हणजे काय झालं? कोण काय बोललं तुला? मामा काही बोलले का? नाही मला काही नाही बोललं. मग माझ्याविषयी काय बोलले?
आशू सांग ना आशू प्लीज. अवी, आर्याच्या कस्टडीबद्दल मम्मा कुणातरी ॲडव्होकेट फडणीसांशी बोलल्यात. काय? म्हणजे मम्मा पुन्हा एकदा कोर्टात जाण्याची तयारी करतायत की काय? म्हणजे आर्याच्या कस्टडीसाठी परत ते मला कोर्टाच्या. डिस्गस्टिंग. का करतायत ते असं? ठीक आहे. आर्यसाठी मला जर कोर्टात जाऊन भांडायला लागणार असेल, लढायला लागणार असेल तर माझी तयारी आहे. मला हॅव टू डू इट. आईला आपल्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी 100दा कोर्टात जायला लागतंय. खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. मी तुलाच फोन करत होतो. हे असं अचानक त्या दिवशी निघून काय गेली? काही मला सांगितलं नाही, काही नाही. मी आपलं उगाच नंतर काळजीत होतो. अवंतिका बोल काही. अवंतिका प्लीज प्लीज बोल ना काहीतरी. माझा राजीनामा. राजीना? I can't believe this. अवंतिका? हो. तुमच्या आयुष्यातून दूर जाणं, तुम्हाला विसरणं सोयीचं जावं म्हणून. हे अवंतिका, हे 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 तू काय बोलतेस? माझ्या आयुष्यातनं दूर जाण्याच्या गोष्टी काय करतेस तू? शशांक, जुईनी परवा. हो, मला कळलंय. ती काय म्हणली ते मला कळलेलं आहे. म्हणूनच म्हणते, तिच्या मनाविरुद्ध जाऊन आपण नको लग्न करायला. शशांक, परवा मी तिच्याशी बोलले ना, तेव्हा मला कळलं की हाऊ मच शी हेट्स मी. हे बघ अवंतिका, अगं ती लहान आहे. तिचे कान भरवणारे खूप आहेत. तिला अजून काहीच कळत नाही. तिचं काय मनावर घेते तू? म्हणूनच म्हणते मी, तिच्या मनाविरुद्ध जाऊन आपण नको लग्न करायला. इफ शी हेट्स मी दॅट मच, जर ती मला आई म्हणून ऍक्सेप्ट करणारच नसेल तर व्हॉट्स द होल पॉइंट? लेट्स स्टॉप. नको लग्न करायला. आणि शशांक, म्हणूनच मी ठरवलंय की एकत्र राहिलो, एकत्र काम केलं तर आपल्याला एकमेकांना विसरणं खूप अवघड जाईल. म्हणून हा राजीनामा. यू जस्ट कांट डू दॅट टू मी.
तुम्ही या. There is no. हे बघ ओके हे बघ आपण थांबूया लेट्स वेट कदाचित थांबल्या काही उपयोग होणार नाही